पंजाब किंग्सच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळा ते चांगलं खेळलेले आहेत. 2014 साली, 2025 साली, 2026 साली. 25 आणि 26 मध्ये ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दाखवला आहे, त्याचप्रमाणे 2014ला देखील दाखवला होता. या टीममध्ये सितारे होते, गोल्डन आर्म्स होते. मित्रांनो, याच्यामध्ये ओपनिंगला विद्यमान सहा यायचा, धमाकेदार फटकेबाजी करून जायचा. मिडल ऑर्डर पूर्णतः डेव्हिड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेलने सांभाळलं होतं. बॉलिंगला चांगले ऑप्शन्स होते आणि याच्या जोरावरती शेवटपर्यंत ते मॅच घेऊन जायचे. शेवटपर्यंत त्यांनी फायनलपर्यंत मॅचेस नेल्या, परंतु फायनलला के-के-आरच्या पियुष चावलाचा तो 4 आठवतो प्रीती जिंटाच्या मनामध्ये. मित्रांनो, तो प्रीती जिंटा कधीच विसरणार नाही तो 4, कारण शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती. प्रीतीला वाटत देखील असेल, की आपली टीम जिंकलेली आहे, परंतु शाहरुखच्या त्या प्लेयरने सर्व शेवट अक्षरशः वेगळा करून टाकला होता. पियुष चावलाचा तो 4 लागला आणि अक्षरशः हे जे कप आहे, ते पंजाबच्या हातातनं निसटून के-के-आरच्या हातात आलं. यातच मित्रांनो, के-के-आर आणि पंजाबची रायव्हलरी पण आपल्याला माहिती आहे. या दोनपैकी लोकं विचारतात कोण? सलमानचं ट्वीट देखील आठवतं, की "प्रीती की टीम वॉन क्या?" म्हणजे असं एक ट्वीट जे आहे ते सारखं व्हायरल होत राहतं आणि हेच ट्वीट ज्यावेळेस पंजाब किंग जी आहे ती ट्रॉफी लिफ्ट करेल, त्यावेळेस आणखीन एकदा व्हायरल होईल याची खात्री आपल्याला पण आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी देखील आहे ना, पंजाब किंगची टीम जी आहे ती फायनलला पोहोचली होती. अतिशय सुंदर निर्णय त्यांच्या मॅनेजमेंट्सने घेतले होते. अतिशय प्लॅनिंगने ते निर्णय घेण्यात आले होते. बिडिंग चांगली केली मित्रांनो. श्रेयस अय्यरला त्यांच्या टीममध्ये आणलं. 27.75 कोटी रुपयाला श्रेयसला त्यांनी विकत घेतलं आणि हेच जे आहे ते मित्रांनो डिसायडिंग मोमेंट ठरलं. श्रेयसने स्वतःचे जे पैसे त्याच्यावरती लागलेले आहेत ते प्रूव्ह करून दाखवले. कॅप्टन्सी केली, चांगली कॅप्टन्सी करून या टीमला फायनलमध्ये घेऊन गेले. मित्रांनो, श्रेयस अय्यरचा जो रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही जो बघितला, दिल्ली कॅपिटल्ससारख्या टीमला प्लेऑफ्समध्ये पहिल्यांदा पोहोचवलं, दुसऱ्यांदा मित्रांनो फायनलला पोहोचवलं, दोनदा हरले आणि मित्रांनो के-के-आरमध्ये तो आला, के-के-आरमध्ये कॅप्टन झाला, के-के-आरच्या टीमला फायनलला पोहोचून फायनल जिंकवली. त्यानंतर मित्रांनो परत पंजाबसारख्या टीमला जी 19 वर्षे संघर्ष करत आहे, या 19 वर्षाच्या संघर्षामध्ये एकदाही मित्रांनो फक्त एक वेळा ते फायनलला गेलेले आहेत. परंतु बाकीचे सगळे सीझन त्यांचे एकदम असे निगेटिव्ह वाइब्स येणारे असतात. सारखे ते हरत राहायचे. त्यांच्या मॅचेस कोण बघत नव्हतं. पंजाबची मॅच आहे म्हणल्यावरती लोकं टीव्ही समोरनं उठून जायचे. परंतु आता ती पूर्णतः वेळ फिरकली होती. आता श्रेयस अय्यर त्यांच्याकडे आलेला आहे आणि श्रेयस अय्यर त्याची कामगिरी करतोय. श्रेयसने ज्याप्रमाणे परफॉर्मन्स दाखवलेला आहे, अतिशय सुंदर परफॉर्मन्स मित्रांनो. मागच्या वर्षी तर फायनलला घेऊन गेला, परंतु त्या मागच्या वर्षीच्या फायनलमध्ये आर-सी-बीने बाजी मारली. यावर्षी देखील मित्रांनो त्याचप्रमाणे पंजाब किंगची टीम जी आहे ती फॉर्ममध्ये आहे. त्यांचे ओपनर्स फॉर्ममध्ये आहे, त्यांचं मिडल ऑर्डर फॉर्ममध्ये आहे, त्यांचं बॉलर फॉर्ममध्ये आहेत. मित्रांनो, जे ओपनिंगला कॉम्बिनेशन आहे ते अतिशय धुरंधर आहे. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन मित्रांनो हे अतिशय फटकेबाजी करणारे हे बॅट्समन आहेत. हे येतात, मारतात, बॉलरला घाम फोडतात अक्षरशः. अतिशय एवढ्या मोठ्या लेव्हलचे स्कोर हे करतात. काल तर श्रेयसचं स्टेटमेंट ऐकून अक्षरशः आश्चर्य वाटलं, की त्यांच्या त्या प्लेयर्समध्ये कॉम्पिटिशन लागली होती, की सर्वात जास्त कोण सिक्सेस मारणार. मित्रांनो, 250 रनाचा टार्गेट जे होतं लखनौ सुपर जायंटला यांनी दिलं होतं आणि याचवरती मित्रांनो सगळ्या लोकांनी विचारलं, जे कॉमेंटेटर होते त्यांनी श्रेयसला विचारलं, की "काय आजची स्ट्रॅटेजी होती तुमची?" तर श्रेयसचं उत्तर होतं, की "आम्ही फक्त आहे ना नॉर्मल गेम खेळत आहे आणि काल तर आमच्या जे बॉयज आहेत, आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती, की कोण जास्त सिक्सेस मारणार." आणि याचमध्ये मित्रांनो कालचा जो सामना आहे, तो बघूनच असं वाटत होतं, की मी हायलाइट लावली आहे का? कारण एवढ्या फास्ट तो स्कोरबोर्ड हालत होता. मित्रांनो 13-14 ओव्हरलाच अक्षरशः 184 रनापर्यंत मॅच पोहोचली होती. त्यानंतर मग मिडल ऑर्डर थोडं ढासळलं. शेवटचे प्लेयर स्टोईनिस वगैरे आले तरी त्यांनी देखील धरून ठेवलं. 250 रनाच्या वरती रन झाले आणि यामध्ये 50 प्लस रनांनी एल-एस-जीचा लखनौ सुपर जायंट्सचा पराभव झाला. सर्वात मोठी आणि महागडी ओव्हर याच्यामध्ये मार्करमची होती. त्या ओव्हरला 32 रन मार्करमला मारण्यात आले. स्पिनर ऑप्शन म्हणून वेगळं काहीतरी ट्राय करायला गेले, परंतु मार्करमने तिथे मार खाल्ला. मार्करमला बाहेर मारले. यामध्ये मित्रांनो मार्करमला 5 सिक्स मारण्यात आले आणि यातच मित्रांनो एक वाईड आणि एक एल-बी म्हणून असा 1 रन, असं 32 रन त्या ओव्हरमध्ये त्याला देण्यात आले. त्यामुळे मित्रांनो जी कालची मॅच होती ती एकदम रोमांचक झाली, वन साइडेड झाली. पंजाब किंग्ससाठी वन साइडेड झाली. त्याच्या आधीची पण मॅच जर बघितली मुंबई इंडियन्सच्या विरोधामध्ये, त्या मुंबई इंडियन्सच्या विरोधातल्या मॅचेसमध्ये मित्रांनो
198 रनाचं टार्गेट ही टीम जी आहे, ती 16.2 ओव्हरमध्ये चेस करतीये. त्यामुळे या टीमवरती सगळेजण म्हणतात आहे, की हे कुणाला पकडून आणले. लोकं आतापर्यंत म्हणत होते, की हैदराबादचे जे ओपनर्स आहेत, हैदराबादचं जे कॉम्बिनेशन आहे, ते दैत्य दानवांसारखं आहे. परंतु खरं दैत्य दानव जे आहे, ते पंजाबकडे आहेत. हे मारतात आहे, हे तोडतात आहे, हे बॉलरची अवस्था वाईट करत आहेत. अक्षरशः बॉलरला इन्शुरन्स द्यावा लागणार आहे काही दिवसांनी. कारण एवढ्या जास्त रीतीने त्यांना बढवण्यात येत आहे. अतिशय सुंदर फटकेबाजी चालू आहे पंजाब किंग्सची. कॅप्टन्सी चांगली चालू आहे श्रेयस अय्यरची आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो यांच्या समोर जो आहे तो फक्त विजय आहे. आजतापर्यंत एकही मॅच पंजाब किंग्स हारली नाहीये. जेवढ्या पण मॅचेस खेळलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या जिंकलेल्या आहेत. फक्त के-के-आरच्या विरोधात एक मॅच जी होती ती 1-1 पॉइंट जो होता तो शेअर झाला. नाहीतर जर ती मॅच जिंकली असते तर संपूर्ण स्ट्राईकच झाली होती. नक्कीच मित्रांनो, के-के-आर पंजाब किंग्सचा जो परफॉर्मन्स आहे यावेळेस अतिशय धुरंधर आहे. त्यांची कॅप्टन्सी धुरंधर आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी धुरंधर आहेत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यावेळेस पंजाब किंग्स जिंकणार का? का आर-सी-बी त्यांना आव्हान देईल, राजस्थान रॉयल्स त्यांना आव्हान देईल आणि ह्या कॅप्टन्सीला म्हणजे श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीला आव्हान कोणती तरी टीम देऊ शकते का? नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद.